हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना मी मध्यंतरी पोल थ्रू विचारलेलं होतं की तुम्हाला जसे 10वीचे रॅपिड रिव्हिजन सिरीज सुरू आहे तशी तुम्हाला 9वीसाठी देखील हवी का. बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की येस 9वीसाठी पण आम्हाला द्या. सो तुमच्यासाठी मी ही क्विक रिव्हिजन सिरीज घेऊन आलेली आहे स्पेसिफिकली 9 स्टँडर्डसाठी, की ज्याच्यामध्ये आपण क्विकली एका व्हिडिओमध्ये एक अखंड चॅप्टर, त्याच्यामधल्या महत्वाचे कन्सेप्ट्स, त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न, असं सगळं डिस्कस करणार आहोत. राईट. सो चला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण जो घेणार आहोत चॅप्टर तो आहे आपला ऑब्झर्विंग स्पेस अँड टेलिस्कोप. सो या चॅप्टरमध्ये सगळ्यात तुम्हाला जे काही मी फक्त ह्याच्यातले इम्पॉर्टंट पार्टवरतीच क्लिअर करणार आहे फक्त तुम्हाला. राईट. सो ह्याच्यातलं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे बघायचं आहे ते म्हणजे हे हॅन्स लिपार्शीनी पहिलं जे टेलिस्कोप आहे तो त्याची डिस्कव्हरी केली आणि नंतर गॅलिलिओनी स्पेस ऑब्झर्वेशन करणारा टेलिस्कोप तयार केला. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. राईट. सो हे 1 मार्कांच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर 1 मार्कच्याच प्रश्नांच्या मध्ये आपल्या डोळ्यांना जो लाईट दिसतो, हा आजूबाजूचे जे ऑब्जेक्ट्स किंवा हा जो लाईट आहे त्या लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर आणि त्याला व्हिजिबल रेडिएशन असं म्हणतात. सो तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जाईल की व्हिजिबल रेडिएशन काय आहे. सो अवर आईज कॅन सी ओनली, हे जे आहे ना हे त्याचं उत्तर आहे की द लाईट विच हॅज वेव्हलेंथ बिटवीन 400 टू 800 नॅनोमीटर अँड सच लाईट इज कॉल्ड एज व्हिजिबल रेडिएशन. हा, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे ह्या टेबलकडे वळूयात. याच्यामध्ये 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻9 मीटर आणि 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर हे कन्व्हर्जन तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जातं. ऑल्सो रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ काय आहे, मायक्रोवेव्हची वेव्हलेंथ काय आहे, इन्फ्रारेडची वेव्हलेंथ, व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ, अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ, एक्सरेची वेव्हलेंथ आणि गॅमा रेची वेव्हलेंथ, हे सगळ्यापैकी तुम्हाला एखादं 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता त्यानंतर येतात हे वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप. टेलिस्कोप्स जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. त्यातला हा पहिला जो आहे तो ऑप्टिकल टेलिस्कोप. ऑप्टिकल टेलिस्कोप कशाला म्हणायचं? सो ऑप्टिकल टेलिस्कोप्स आर बेसिकली दोज की जे व्हिजिबल लाईट वरती बेस्ड आहेत. आपल्या डोळ्यांना जो दिसणारा प्रकाश आहे आणि जे सेलेस्टियल ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं? अवकाशातल्या वस्तू, जे ग्रह, तारे, चंद्र वगैरे आहेत त्यांना सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स म्हणतात. सो या सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स मधून येणारा जो व्हिजिबल लाईट आहे, व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ काय सांगितली? 400 टू 800 नॅनोमीटरच्या मधली, ही जी आपण बघितली होती आपण. हा, तर ते लाईट कॅप्चर करणारे जे टेलिस्कोप आहेत त्याला आपण म्हटलं ऑप्टिकल टेलिस्कोप. राईट. सो हेवनली ऑब्जेक्ट म्हणजेच अवकाशातली वस्तू. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या लेन्सेस आहेत. एक आयपीस लेन्स आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आयपीस लेन्स म्हणजे जी लेन्स आपल्या डोळ्याजवळ असते. टेलिस्कोप आहे, समजा हा टेलिस्कोप आहे. हा, समजा आता मी हे इथून बघणार आणि तिथून मला ते चंद्र तारे जे काय असतील ते दिसणार. सो जी लेन्स माझ्या डोळ्याजवळ आहे ती आयपीस लेन्स आणि जी इथे इकडच्या बाजूला आहे, जी त्या बाजूला अवकाशातले जे ऑब्जेक्ट, सेलेस्टियल ऑब्जेक्ट ज्याला म्हटलं आपण, त्यांच्या बाजूला जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह लेन्स. सो 2 प्रकारच्या लेन्सेस झाल्या. यामध्ये टेलिस्कोप, ही डायग्राम तुम्हाला काढायला विचारतात. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आता रिफ्रॅक्शन कशाला म्हणायचं? रिफ्रॅक्शन म्हणजे जेव्हा लाईट चेंजेस इट्स पाथ, म्हणजे जेव्हा तो लाईट ट्रॅव्हल करतो फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर, इट चेंजेस इट्स पाथ आणि त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन. सो हे रिफ्रॅक्शन, ज्याच्या रिफ्रॅक्शनच्या फिनॉमिनन वरती बेस्ड जो टेलिस्कोप आहे त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आणि ही त्याची डायग्राम, आयदर ही काढू शकता तुम्ही किंवा ही काढू शकता. राईट. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या लेन्सेस. आयपीस लेन्सचा डायमीटर आहे तो छोटा आहे, म्हणजे ती छोटी आहे. इथं बघा, इथे तुम्हाला एक सायंटिफिक रिझनचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा डायमीटर किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठी का असते?
मग त्याचं उत्तर तुम्ही हे सांगाल की इन ऑर्डर टू कलेक्ट द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट विच इज कमिंग फ्रॉम हेवनली ऑब्जेक्ट द ऑब्जेक्टिव्ह लेन्स शुड बी मेड ॲज लार्ज ॲज पॉसिबल. त्यानंतर स्मॉलर लेन्स आहे ती आयपीस लेन्स झाली. रिफ्रॅक्शनची डेफिनिशन इथं दिलेलीच आहे बघा, मी जे तुम्हाला आता सांगितली ती. दिस इज द डेफिनिशन ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा जो टेलिस्कोप आहे तो ह्या रिफ्रॅक्शनच्या फिनॉमिननवरती बेस्ड आहे, म्हणून त्याला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हणतात, राईट. हा, आता ह्याच्यावरती तुम्हाला अजून एक प्रश्न जो विचारला जातो तो हा आहे की व्हॉट आर द डिफिकल्टीज विच आर ऑब्झर्व्ड वाईल युझिंग द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. हे जे टेलिस्कोप्स आहेत रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप वापरताना नक्की काय काय अडचणी आपल्याला येतात. त्यातली जी पहिली अडचण काय आहे की ऑब्जेक्टिव्ह लेन्स, मी काय सांगितलं की जे लांबचे ऑब्जेक्ट्स आहेत त्या बघण्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठी ठेवतो, होय की नाही. मग जितकं तुम्ही मोठी ठेवाल ऑब्जेक्टिव्ह लेन्स तितकं तुम्हाला लांबचा ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार, असा त्याचा अर्थ आहे. मग जर मला त्या अवकाशातल्या वस्तू हेवनली बॉडीज क्लिअरली बघायच्या असतील तर मला भरपूर मोठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरायला लागणार, बरोबर, विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. सो ऑब्जेक्टिव्ह लेन्स मस्ट बी मेड ॲज लार्ज ॲज पॉसिबल, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक सच लार्ज लेन्सेस. लेन्स कशी बनवतात तुम्हाला माहितीये, एक अर्धा स्पियर असतो असा, हा पूर्ण गोल असा, आणि दुसरा एक गोल असा, त्याला कट करतात आणि हे जे बनलंय त्याचा हा एक आणि हा एक असे दोन्ही जोडतात आणि त्याच्यापासून लेन्स बनते. सो बेसिकली अशी मोठी लेन्स बनवणं हे इम्पॉसिबल आहे, डिफिकल्ट आहे, नॉट इम्पॉसिबल, डिफिकल्ट आहे. आणि त्या लेन्सेस खूप हेवी होतात, खूप मोठी होईल की नाही, हेवी होईल, अँड टेंड टू गेट डिस्टॉर्टेड म्हणजे ते तुटू शकतात असं. हा एक झाला. त्यानंतर त्याची लेंथ ऑफ टेलिस्कोप पण वाढते. ह्या दोन ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस लेन्स अपोजिट एंड्सना ठेवतात ना, मी मगाशी दाखवलं तसं. सो त्या दोन्ही लेन्स त्या टेलिस्कोपमध्ये फिट बसण्यासाठी म्हणून आपल्याला मोठ्या साईजचा टेलिस्कोप वापरावा लागणार, राईट. आणि अजून एक त्याचा हे आहे डिफिकल्टी की इमेजेस फॉर्म बाय लेन्सेस हॅव एरर्स ऑफ कलर, ज्याला म्हणतात क्रोमॅटिक ॲबरेशन. एरर्स ऑफ कलर म्हणजे काय की सगळेच जे रंग त्यांच्याकडून रिलीज होतात, समजा तो चंद्राला मला बघायचा आहे, त्या चंद्रापासून जे जे रंग रिफ्लेक्ट होतील ते सगळेच मला काही माझ्या डोळ्यांना दिसतील असं नाही. माझ्या डोळ्यांना कुठला रंग दिसणार, 400 to 800 नॅनोमीटर मध्ये ज्याची वेव्हलेंथ आहे तेवढेच रंग मला दिसणार, त्याच्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही, होय की नाही. सो त्याला म्हणायचं क्रोमॅटिक ॲबरेशन, की सगळेच रंग मला व्यवस्थित दिसणार नाहीत. इवन त्या रेंज मधले सुद्धा सगळे रंग 400 to 800 नॅनोमीटर मधले सुद्धा सगळे रंग मला क्लिअर दिसतीलच असं नाही. मग त्यामुळे मला ते ऑब्जेक्ट प्रॉपरली जसं आहे तसं दिसणार नाही, आणि ह्याला म्हणायचं क्रोमॅटिक ॲबरेशन. सो ही एक त्याचे ड्रॉबॅक. सो तुम्हाला जेव्हा विचारतील की रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप वापरण्याचे 3 डिफिकल्टीज काय आहेत, तर ह्या त्या 3 डिफिकल्टीज आहेत. आता मग ह्या डिफिकल्टीजना ओव्हरकम करण्यासाठी आपण मग रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप वापरू लागलो. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्सेस आणि मिरर अशा दोघांचंही कॉम्बिनेशन वापरलं जातं. रिफ्रॅक्टिंग मध्ये आपण फक्त लेन्सेसचं कॉम्बिनेशन बघितलं, इथे दोनही वापरलं जातं. त्यानंतर त्याचे फायदे इथं दिलेले आहेत. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपच्या जागी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप वापरणं हे जास्त फायद्याचं का आहे, तर त्याच्यात मोठी लेन्स बनवण्यापेक्षा मोठा मिरर आपण इझिली बनवू शकतो, ही एक फायदा झाला. ठीक आहे. त्यानंतर वेट पण त्याचं कम्पॅरेटिव्हली लेस असतं, म्हणजे सेम साईजचा मिरर आणि त्याच साईजची लेन्स असं जर कम्पॅरिझन केलं आपण तर तेवढ्या साईजची लेन्सचं वजन हे खूप जास्त असतं, त्या तुलनेत मिररचं वजन हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं. त्यानंतर त्यांना डू नॉट हॅव एरर्स ऑफ कलर, त्याला ते जे मिरर पासून झाले ते जस्ट रिफ्लेक्ट होऊन आलेत. सो त्याच्यावरती कम्पॅरेटिव्हली एरर्स ऑफ कलर जे क्रोमॅटिक ॲबरेशन म्हटलं ते कमीत कमी आहेत, असा हा फायदा त्याच्यावरती आपण सांगू शकतो.
आता हे जे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहेत ते दोन प्रकारचे झाले, एक न्यूटॅनियन टेलिस्कोप आणि दुसरा कॅसिग्रेन टेलिस्कोप. तुम्हाला दोनही वरती शॉर्ट नोट विचारले जाते एक्झाम मध्ये. जर तुम्हाला न्यूटॅनियन टेलिस्कोप वरती विचारलं तर तुमचं उत्तर एवढं असेल आणि ही त्याची डायग्राम देखील ड्रॉ करायला तुम्हाला विचारली जाते एक्झाम मध्ये. सो दिस इज द डायग्राम ऑफ न्यूटॅनियन टेलिस्कोप. त्याच्यामध्ये ते जे लाईट आहे इथं दिसतंय तुम्हाला, हे लाईट पहिल्यांदा ह्या कॉन्केव्ह मिरर वरती येऊन पडल्या. कॉन्केव्ह म्हणजे आतल्या बाजूनं गोल असणारा मिरर. जेव्हा हा लाईट ह्या कॉन्केव्ह मिरर वरती येऊन पडेल, आफ्टर दॅट त्याचं रिफ्लेक्शन होणार आणि तो रिफ्लेक्ट झालेला लाईट रे ह्या इथे प्लेन मिरर ठेवलाय असा तिरका, त्या प्लेन मिरर वरती येऊन पडलाय. ह्या रे डायग्राम म्हणतात, ह्याला रे डायग्राम्स म्हणतात. आणि ह्या डायग्राम मध्ये जसं आपण मिररमध्ये रे डायग्राम काढलेला होता तसं त्या रेची दिशा दाखवण्याला खूप जास्त महत्व आहे. सो इथं जसं दाखवलंय आपल्याला की रे कुठून कुठं आलाय हे तुम्हाला त्या डायग्राम मध्ये दाखवलं पाहिजे. हा लाईट इथून आलाय, इथून रिफ्लेक्ट होऊन तो इथं आलाय आणि मग इथं आपली आयपीस लेन्स आहे. येतंय लक्षात? इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्सच नाहीये कुठे, डायरेक्टली ते मिररवरती लाईट रे पडलाय आणि तो रिफ्लेक्ट होऊन इथं आलाय आणि मग ते रिफ्लेक्टेड लाईट रेज इथं आयपीस लेन्स मध्ये आलेत. सो आयपीस लेन्स ही कशी आहे, इथे कॉन्केव्ह मिररला परपेंडिक्युलर आहे बघा. हे न्यूटॅनियन टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन झालं. मग ते जे दिलंय ते सगळं इथं आता मी जे बडबडले त्याची सगळी माहिती तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. सो वेन यू आर गोइंग टू राईट न्यूटॅनियन टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन तुम्ही ते सांगाल. आणि नेक्स्ट जो आहे तो कॅसिग्रेन टेलिस्कोपचं, ऑब्व्हियसली हे इथं आहे, ही त्याची डायग्राम आहे. आता लाईट कुठून आलाय, इथून आलाय. इथं ह्या आयपीस लेन्स, इथं ह्या परत कॉन्केव्ह मिररच आहे, पण मगाच्या पेक्षा ह्याच्यात काय फरक आहे, इथे कॉन्केव्ह मिररला मध्ये थोडीशी जागा ठेवलेली आहे. सो हा अखंड नाहीये कॉन्केव्ह मिरर. मग लाईट रेज इथं आले, इथं आता कॉन्व्हेक्स मिररवरती आले, इथून कॉन्केव्ह मिररवरती स्ट्राईक झाले, तिथून रिफ्लेक्ट होऊन या कॉन्व्हेक्स मिररवरती पडले आणि पुन्हा रिफ्लेक्ट झाले आणि मग इथं आयपीस लेन्स आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला न्यूटॅनियन आणि कॅसिग्रेन टेलिस्कोपची नोट विचारली जाते एक्झाम मध्ये. ऑल्सो तुम्हाला ह्याच्यावरती 1-1 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात की लार्जेस्ट टेलिस्कोप हा कुठं आहे, तर आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे हे बघा. बिगेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन इंडिया, त्याच्यामध्ये मिरर एवढा आहे. कुठं आहे, आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल सायन्सेस नैनितालला आहे. तर हे लक्षात ठेवायचं 1 मार्काच्या प्रश्नांसाठी. त्यानंतर रेडिओ टेलिस्कोप, जे टेलिस्कोप्स रेडिओ वेव्हजना ऑब्झर्व्ह करतं आकाशातून. जे मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला, काहींची वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर, काहीची 800, काहीची त्याच्यापेक्षा कमी असते, काहीची त्याच्यापेक्षा जास्त असते. सो जे टेलिस्कोप्स हेवनली बॉडीज कडून येणाऱ्या रेडिओ वेव्हजना कॅप्चर करतात त्यांना म्हणायचं रेडिओ टेलिस्कोप. ह्याच्या वेव्ह, ह्या ज्या रेडिओ वेव्हज आहेत त्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. सो ते कॅप्चर करणारे हे रेडिओ टेलिस्कोप. आता याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे ह्याच्यात हे 1 मार्काच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल बघा की रेडिओ रिसिव्हर जे आहे ते कुठं आहे, ऍट द फोकल पॉइंट. हा रेडिओ टेलिस्कोप आहे GMRT. आता इथं जो खाली दिलेला आहे तो रेडिओ टेलिस्कोपचं एक्झाम्पल आहे. मग GMRT म्हणजे काय, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ह्याच्या बाबतीत काय काय आहे बघा, हे पण 1 मार्कसाठी हा लॉंग फॉर्म विचारला जातो. कुठं आहे, नारायणगाव नियर पुणे, पुण्याजवळ आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, एक रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ किती आहे, 1 मीटर. रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ 1 मीटर. 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये हेही विचारलं जातं. ठीक आहे. आता ऍक्च्युली हा काय आहे, 30 डिशेसचं एकत्रीकरण आहे. ही जशी ही दिसते ना, ही एक डिश, ही दुसरी, ही तिसरी, अशा 30 डिशेस आहेत त्या एरियामध्ये. टोटल 30 डिशेस आहेत. प्रत्येक डिशचा डायमीटर किती आहे, 45 मीटर. आणि त्याला म्हणजे थोडक्यात काय आहे, 30 डिशेस म्हणजे ही एक, ही एक, ही एक, अशा 30 डिशेस मिळून एकत्र काम करतात ऍज अ बिग, काय म्हणत आपण तो टेलिस्कोप.
म्हणजे एक सिंगल डिश नाही काम करणार, सिंगल डिश अशी एकत्र नाही, एकटी नाही काम करणार, 30 डिशेस मिळून एकत्र सिंगल डिश सारख्या ऍक्ट करतील. आलं का लक्षात? आणि ह्याचा टोटल एरिया किती आहे? 25 किलोमीटर. ठीक आहे. या जीएमआरटीचा उपयोग आपल्याला कुठं झालेला आहे? तर सोलार सिस्टम, सोलार विंड्स, पल्सार, सुपरनोवा, इंटरस्टिलर हायड्रोजन क्लाउड ह्या सगळ्याचा स्टडी करण्यासाठी. इथं जसं दिसतंय तुम्हाला, ह्या वेव्हज त्यांनी कलेक्ट केल्या, हा फोकस आहे. इथं सगळ्या त्या रिफ्लेक्ट होऊन इथं एकत्रित आल्या आणि मग त्याचा जो रिसिव्हर आहे तो हा आहे. आणि तिथून मग हे बघायचं अँप्लिफायर आणि कॉम्प्युटरवरती मग तुम्हाला त्या सगळ्या इमेजेस ज्या आहेत ते दिसणार. या पद्धतीनं हा जीएमआरटी रेडिओ टेलिस्कोप काम करतो. त्याच्यानंतर स्पेसमध्ये स्पेसिफिकली आपण जे टेलिस्कोप सोडलेले आहेत ते सोडण्याच्या मागचे रिझन काय आहेत? त्याच्या मागचं रिझन, पहिलं रिझन काय आहे की व्हिजिबल, म्हणजे सगळे टेलिस्कोप काही, हा विचारतात तुम्हाला सायंटिफिक रिझन मध्ये प्रश्न की काही टेलिस्कोप हे स्पेसमध्ये आपण का रिलीज केलेले आहेत. सो विचार करा, अर्थच्या सरफेसवरती आपण एखादा टेलिस्कोप ठेवून बघतोय, काय होणार रे? रात्रीच्या वेळेस जर आपण बघितलं तर आजूबाजूला लाईट वगैरे खूप असतात. तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुम्ही नॉर्मली पण आता ह्या दिवसात बघा बरेचदा लाईट जातात. लाईट जेव्हा जातात, सगळीकडचे आजूबाजूचे आपले लाईट बंद होतात, तेव्हा आपल्याला स्काय जास्त क्लिअर दिसतं. आणि तेच सगळीकडे लाईट वगैरे असताना आपल्याला चंद्र, तारे वगैरे नीट क्लिअर दिसून येत नाहीत, होय की नाही? सो त्या लाईटच्या इफेक्टमुळं जरी तुम्ही अर्थच्या सरफेसवरून देखील ऑब्झर्व करत असाल विथ द हेल्प ऑफ टेलिस्कोप, तरी सुद्धा क्लॅरिटीवरती इफेक्ट पडतो. त्यानंतर ऍटमॉस्फिअर मधून येत असताना तो लाईट इथं जसं दिसतंय, इट हॅज टू पास थ्रू द अर्थ ऍटमॉस्फिअर. सम लाईट इज ऍब्झॉर्ब बाय द ऍटमॉस्फिअर आणि इंटेन्सिटी जी आहे ती त्याची डिक्रीज होत जाते. म्हणजे आपल्याला तेवढा जसा आहे तसा क्लिअर दिसेलच तो ऑब्जेक्ट टेलिस्कोप मधून सुद्धा, ह्याची शाश्वती नाही. सो त्यांचा जो पाथ आहे तो चेंज होत जातो, त्यांची पोझिशन चेंज होत जाते. सनलाईटमुळे काय होतं, दिवसा तर आपण हे टेलिस्कोप वापरू शकत नाही, रात्रीच्या वेळेस बघायला गेलं तर मी आता सांगितलं तशा सगळे प्रॉब्लेम येतात. सो ह्या सगळ्या ऑब्जेक्ट्स, ह्या सगळ्या डिफिकल्टीज वरती ओव्हरकम करण्यासाठी बरेचदा हे कुठे ठेवले जातात? माउंटेन वरती किंवा इनहॅबिटेटेड प्लेसेस. तुम्हाला हा सायंटिफिक रिझनचा प्रश्न विचारला जातो. हे टेलिस्कोप माउंटेन वरती किंवा जिथं इनहॅबिटेटेड म्हणजे काय, अनइनहॅबिटेड म्हणजे जिथे माणसांची वस्ती नाही अशा ठिकाणी का ठेवले जातात, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि मग हे ह्यातले पण काही प्रॉब्लेम राहणार नाहीत यासाठी मग ते आपण स्पेसमध्ये सोडतो. मग स्पेसमध्ये कोणते टेलिस्कोप्स आपण रिलीज केलेले आहेत? तर हे 2 टेलिस्कोप आहेत. एक आहे हबल आणि दुसरा आहे चंद्र. मग हबल टेलिस्कोप कधी आणि कोणी रिलीज केला? 1990s मध्ये नासानं. मग नासाचं लॉंग फॉर्म नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, 94 इंचेसचा मिरर आहे आणि तो अर्थ पासून 589 किलोमीटर सरफेसवरती फिरत आहे. आणि इकडे हा जो चंद्र आहे तो 1999 मध्ये रिलीज केलाय नासानंच, की जो काय आहे, एक्सरे टेलिस्कोप आहे. चंद्र हा एक्सरे टेलिस्कोप आहे की जो सेलेस्टियल बॉडीज कडून येणाऱ्या एक्सरेजना कॅप्चर करतो. ठीक आहे. स्टार्स, गॅलेक्सीजची वगैरे माहिती मिळाली. त्यांचं नाव कुणावरून ठेवलेलं आहे? सुब्रमण्यम चंद्रशेखर जे सायंटिस्ट होते त्यांच्या नावावरून ह्या टेलिस्कोपचं नाव चंद्र असं ठेवलंय. त्यानंतर इस्रो बद्दल तुम्हाला विचारली जाते माहिती. हे लक्षात ठेवायचं, 1969 मध्ये त्याची स्थापना झालेली होती. त्यानंतर याच्यातलं तुम्ही काय बघाल, याच्यामध्ये हे जे दिलंय बघा तुम्हाला, इकडे बघा, ह्यातले काही महत्वाचे आहेत. ह्याच्यातले इनसॅट आणि जीसॅट ही सॅटेलाइटची जी सिरीज इस्रोनं पाठवलेली आहे त्या सिरीजचा अनुसार टेलिकम्युनिकेशन म्हणजे आपण जे मोबाईलवरून वगैरे बोलतो ते, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि मेटेरिओलॉजिकल सर्व्हिसेस म्हणजे हवामान खातं, हे सगळं जे आपली माहिती आपल्याला मिळते, हवामानाचा अंदाज किंवा मोबाईलचं नेटवर्क किंवा टीव्हीचे प्रोग्राम्स वगैरे आपण जे बघू शकतो ते कोणामुळे? ह्या 2 सॅटेलाइटच्या सिरीजमुळे. हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं आहे एड्युसॅट. एड्युसॅट
हे जी सॅटेलाइटची सिरीज आहे ती एज्युकेशन नावातच आहे, त्याच्या एज्युकेशनल चॅनल्स वगैरे जे असतात तर त्यासाठी हे एड्युसॅट सॅटेलाइटची सिरीज वापरली जाते. आणि तिसरी सिरीज आहे IRS ची, जी नॅचरल रिसोर्सेस आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच तेलाचे साठे म्हणजे आपण म्हणतो खाडी कुठं आहे किंवा जंगलाचं हे एरिया किती राहिलाय काय राहिलाय हे सगळं जे मॉनिटरिंग करायचं आहे ते, आणि डिझास्टर मॅनेजमेंट एखादी डिझास्टर आपत्ती येणार असेल तर त्याच्याबाबत आधीच माहिती कळवण्याचं काम हे ह्या IRS सॅटेलाइटच्या सिरीजमुळे पॉसिबल झालं. सो इथं 3 प्रकारच्या सॅटेलाइट सिरीज आहेत, इनसॅट, जीसॅट, एड्युसॅट आणि IRS. इनसॅट जीसॅटचं काम टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन आणि मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस, एड्युसॅटचं एज्युकेशन आणि IRSचं मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. आणि ह्याच्यातला जो लास्ट पॉइंट आहे तो आहे ऍस्ट्रोसॅट. ऍस्ट्रोसॅट पण 2015 मध्ये इस्रोनं लॉन्च केलेला आहे. अल्ट्राव्हायोलेट आणि एक्स रे टेलिस्कोप्स आणि डिटेक्टर म्हणजे कॉम्बिनेशन आहे ह्याच्यात. अल्ट्राव्हायोलेट रेज कॅप्चर करणारे पण सॅटेलाइट आहेत, टेलिस्कोप आहेत सॉरी, आणि एक्स रेज कॅप्चर करणारे पण टेलिस्कोप आहेत. ठीक आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप एकाच सॅटेलाइटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत ह्या ऍस्ट्रोसॅटमध्ये. ठीक आहे. सो हे एवढे प्रश्न म्हणजे ही इम्पॉर्टंट जेवढं फक्त होतं ह्या चॅप्टर मधलं तेवढं सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑब्व्हियसली एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स तर तुम्ही करालच, राईट. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगायचं. आणि अजून काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील तुमच्या त्याही मला कमेंट करून सांगा. थांबूयात इथेच आज, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.